ओरियन मॉलला बँगलोरला. आणि आम्ही आहे आता पिझ्झा एक्सप्रेस मध्ये. आम्ही पिझ्झा खाल्ला. कसा होता? सॉरी, खूप छान. आणि आम्ही आता घेतला आहे बन्स विथ काटेला बिकॉज आई एम हैविंग क्रेविंग ऑफ अ बम्बलोनी और जो इधर नहीं है. बॉम्बलोनी हमें कहीं नहीं मिला. एवढा मोठा हॉल आहे बॉम्बलोनी. आम्ही ट्राय करो. संभाल के ओले मत खा. ये सेम बॉम्बलोनी. हाँ सेम श्रुति फर्स्ट टाइम खाती है ना. रिव्यू. मस्त एकदम. सेम बॉम्बलोनी. तू ट्राय कर. लेट्स ट्राय. सीरियसली सेम ना. सेम. फॉर दोज आम्हाला पिझ्झा खाऊन झाल्यावर आठवलं की व्हिडिओज नाही बनवला. फॉर दोज जे असं एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंटमध्ये नाही तर डॉमिनोज वगैरे जाऊन पोट भरतात. इथं जाऊन बघा. नॉट सो तुम्ही एक्सपेन्सिव्ह. डॉमिनोज वगैरे जाणं बंद करा. माहिती थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतं बट ऑथेंटिक पिझ्झा खायला वाटतं नाही का. ऑथेंटिक पिझ्झा असतो तो एवढ्या ह्याच्यामध्ये आज खाल्ला ऑथेंटिक वाला. Go with friends, split bills, but you're gonna enjoy the taste. आता आम्ही चाललोय मूवी बघायला आणि आमचे पाय खूप दुखत आहे. थांब. सो आम्ही लागतोय टी व्ही पण तो बघू काय. सो बाय गाईज. बाय बाय. आम्ही आलो आहे अम्माजमध्ये, जे आम्ही ऐकलं आहे की ते सगळ्यात फेमस पेस्ट्री शॉप आहे. आम्ही या साईडचं आहे. आम्ही इक्लेअर घेतली आहे सध्यासाठी आणि हे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिलं. फ्री दिलं आहे. आय डोंट नो वाय. आणि ते काय आम्हाला माहीत नाही ॲक्च्युली. ते आता आम्ही खाऊन बघू. आणि आम्ही 2 पेस्ट्री पार्सल केल्या आहेत आम्हाला ट्रेनमध्ये खायला. सो ट्राय आज आमचं करू. बँगलोरमध्ये लास्ट डे आहे. आमचे तर पैसे संपले तर आम्ही चाललो होतो घरी. पैसे संपले फायनली. इज्जतमध्ये अभ्यास करायला. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप कमवतो. एक्झामचा टाइम टेबल आलाय. घरी पळायला लागणार आहे आता. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही खूप कमवतो, आमच्याकडे खूप पैसे, असं काही नाही आहे. आमच्या घरच्यांनी आम्हाला पैसे दिलेले या ट्रिपसाठी. स्पॉन्सर होती आणि घरच्यांकडून. आता आमचं खूप झालं आहे. आम्हाला घरच्यांना आता अभ्यास करायचा आहे. कालच मेसेज आला कॉलेजच्या ग्रुपवर. बघून फाटली आहे कारण की अभ्यासाला सुरुवात नाही केली. 1 महिन्यामध्ये पेपर आहेत. ब्रेड आहे त्यामध्ये चीज आहे, स्टफिंग एक असली आणि चीज, कॅरेट आहे, कॅप्सिकम. कॅप्सिकम. लेट्स ट्राय दिस फर्स्ट. सारखं लागतं एका प्रकारे. आय थिंक इट्स सॉफ्ट आहे. ब्रेड सॉफ्ट आहे, फ्रेश आहे. ॲक्च्युली त्यांचं किचन इकडे आतमध्येच येतं. ते फ्रेश बनवून सर्व करतात. आम्ही 2 एक्लेअर ऑर्डर केलेले, त्यांनी आम्हाला अजून एकच दिला. लँग्वेज बॅरियर्स. एक्झॅक्टली. आणि त्यांना 2 सांगितल्या. त्याला कळायला येतं. Actually, it's nice. माझं पण आलं.
त्यामुळे मग अशी ऑथेंटिक साऊथ ऑथेंटिक बँगलोरियन थाळी खाल्ली आता. तेव्हा मला शूट नाही करता आलं कारण की जाऊ द्या नाही केलं शूट. आमच्या खायचे बांधलेलं. रिझन काय नव्हतं, जस्ट आम्हाला कंटाळा आलेला. ॲक्च्युली माझी तब्येत आज खराब झाली आहे. मला थ्रोट पेन होतं आणि मला फीवर आला आहे. सो मी गोळी खाऊनच बाहेर पडली आहे. तिला मला ट्रॅव्हल करायचं आहे. शूटचा मामा मला म्हणाला की तुम्ही बँगलोरला आले आहात तर तुम्ही रिग्रेट नको करायला की तुम्ही बँगलोरियन थाळी नाही खाल्ली. सो आज आपण बँगलोरियन थाळी खाऊ. छान होतं. त्याच्यामध्ये असा नाचणीच्या पिठाचा गोळा होता. तिथे चपाती पराठे बिराठे काही देत नाही ते. नाचणीच्या पिठाचा गोळा तीच तोडून तुम्ही रशाबरोबर खायचा. ॲक्च्युली तिथे चपाती होत्या पण ते बोलले, मामा बोलला तुम्ही हे ऑथेंटिक खाऊन बघा, तुम्हाला ऑथेंटिक खायचं आहे ना मग खा. आणि यांच्याही अंगात किडे. मला माहिती होतं ते काय. आणि हो 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 आम्ही खाऊ आला. जिरली आमची. खाल्लं गेलं? मी बऱ्यापैकी संपवली थाळी आणि जी नाही संपलं आमच्याकडून ते आम्ही पॅक केलं. आम्ही पॅक करून घेतलं. वेस्ट नाही करणार. आम्ही ट्रेनमध्ये खाऊ. आणि थोडं जिरू दे कारण थाली पण खाल्ली. त्याच्या आधी आम्ही नाश्ता केला मॅगीचा. तो आम्हाला बोललं की मला लेट होईल यायला. मग मी म्हटलं काय खाऊया आता. इडली डोसा खाऊन आला होता कंटाळा. आम्ही म्हटलं आज काहीतरी वेगळं खाऊ. ब्रेड ऑमलेट खायची इच्छा होती. ठरलं पण बनवण्याचा आणि आणायचा कंटाळा. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण मॅगीची पॅकेट आणू आणि मॅगी बनवू. आम्ही मॅगी बनवू. खूप छान दिसतंय. पिकलेर पडतंय. चमचा नो चमचा. आम्ही डायरेक्ट खाणार. नसते ते साळे नाही करायचे. गळतं बाकी ते तुझ्या हातावर. काय बोलू मी काय. हे दाखवलं भारी आहे ब्रो. खूप चॉकलेटची फिलिंग यायची. आमच्या हात बघायचं किती भरले. पण 45 रुपीज नव्हतं चॉकलेट. 45. आपल्या इथे 45 रुपये एवढीशी पेस्ट्री मिळते. शॉपच किती मोठं आहे. नॉट सो स्वीट. स्वीट बॅलन्स आहे. खूप आवडतं. केवढं पडलंय. नेक्स्ट टाइम आधी मी खात. मी ट्राय करेल अजून इथल्या खूप गोष्टी. अजून पण आमची इच्छा आहे पण आमच्या पोटात जागा नाही. आम्ही खूप पोट भरून जेवतो. हा पाव नाही आहे. हे काय आम्हाला माहिती नाही आहे. ब्रेडच आहे पण एक वेगळ्या प्रकारचं आहे कारण की त्याच्या आतमध्ये बघ
चॉकलेट खाताना मला कोणतीच लाज नाही. मग आमचे कपडे भरू दे, बोटं भरू द्या. माझ्या मामा बोलत होता खायला लाजू नका. आम्ही म्हटलं आम्ही खायला लाजत नसतो. काय वाटत होतं एवढ्या बघा एवढ्या पोरी कशा संपवतील आता थाळी. म्हटलं आम्ही खायला लाजत नाही. बघ आता आम्ही संपवू. मी नाही संपवली. मी ऑलमोस्ट 70% थाली खाल्ली आहे. त्याच्यात मी व्हाईट राईस नाही खाल्ला आणि बस. आणि हां मी व्हाईट राईसच नाही खाल्ला. मी फक्त मी फक्त व्हाईट राईस नाही खाल्ला. ते पण मला तिथे त्यांनी ॲक्च्युली राईसमध्ये बिर्याणी पण दिली होती त्या इथली बँगलोरियन बिर्याणी. सो मी ती खाल्ली. हिची पण थोडीशी खाल्ली. 2 घास होत्या लास्ट डे बाकी काय नाही. त्याच्यामुळे मला तो व्हाईट राईस नको होता. तर आम्ही पार्सल करून घेतलं. तर मी 80% थाली संपवलेली. खूप ऑप्शन आहे इथे. लाजायचं नाही. खूप ऑप्शन आहे. हाफपेक्षा जास्त संपले. कारण की आम्हाला जॅपनीज केक ट्राय करायचा होता. तिथे संपला. आता यालाही चाटून खाणार. आमच्याकडे सुका खाऊ खूप उरला अजून पण. आम्ही विचार केला होता की आता जेवायचं एवढं टेन्शन नाही. पण आम्ही जे पॅक करून घेतले ते आम्ही खाणार नंतर. नाही तर आम्ही झोमॅटो करणार. आय वॉन्ट दिस. बंद करू. आम्ही बँगलोरला गाडीने फिरतोय. आम्ही ही जागा पण सोडली नाही. शेवटी आम्ही गाडी चालवली बँगलोरमध्ये. स्कूटी घेऊन आम्ही बँगलोरच्या गाडीवर फिरतोय. सो या अजून काय. आम्ही आता एक बँगलोरची फेमस डिश खाल्ली. काय होतं मसाला पुरी ना. मसाला पुरी जी आपल्या इथे नाही मसाला बट इथे भेटते ती ॲज अ रगडा पॅटीस. आम्ही फोटो काढलाय तो आम्ही शेअर करू. आता आम्ही श्रुती पुढे आहे आणि मामा आहे पुढे. आम्ही त्यांना फॉलो करतो कारण की आम्हाला इथले रस्ते नाही माहिती आहे. आम्ही आता चालले. आता आहे आमची ट्रेन मुंबई. आमची ट्रेन संपली आहे. फायनली आम्ही घरी चाललोय. तब्बल आज 9वा दिवस आहे आणि आम्ही उद्या रात्री पोहोचू घरी. तर तो 10वा दिवस असेल. सो या फर्स्ट एव्हर ट्रिप आणि 10 दिवसांची. तुम्ही गेलात का? तुम्ही गेलात का? तुम्ही गेलात का? फर्स्ट एव्हर ब्लॉग वी ट्राय. एक हाऊस म्हणून आम्ही ट्राय केलाय. आणि आम्ही सगळं शूट नाही केलंय. पण जे जे आम्ही शूट नाही केलंय ना ते आम्ही थोडंसं काहीतरी बोलून नंतर टाकू त्याच्यामध्ये. आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ लाईक. कारण की आमचं ठरलेलं नव्हतं की आम्ही ब्लॉग करू वगैरे. आमचं असं अचानक असं मध्ये मध्ये व्हिडिओज काढले तर आम्ही असं विचार केला की चला यार आपण ब्लॉग करूया का. मग सगळं नाही शूट करता आलं आम्हाला. पण ठीक आहे. सो आम्हाला माहिती नाही आम्ही हे अपलोड करू की नाही. तेवढे गट्स नाही आहे आमच्यामध्ये की अपलोड करण्यासारखे. बट जर तुम्ही हे बघत आहात आणि आम्ही हे अपलोड केलंय प्लीज आम्हाला जज नका करू. प्रे करा की आम्ही लवकरच दुसरी ट्रिप करू. आणि आम्हाला आमच्या फालतूगिरीबद्दल जज नका करू. आम्ही फर्स्ट टाइम असं काहीतरी केलंय. हां आम्हाला काही नॉलेज नाही आहे ब्लॉगिंग अँड ऑल्सो. आम्ही फर्स्ट टाइम केलंय. सो थँक यू फॉर वॉचिंग. बाय. श्रुती काढून पण बाय. मग आता कुठे आहे? आता घरी. पक्का पैसे संपले. ट्रिप संपली. फायनली आता घरी.